हिवाळा लागलाय, हिवाळ्यामध्ये मस्त सोले मिळतात शेतातली. चला तर आज आपण सोल्याची कचोरी करूया. मैदा घेतला आहे मी, मैद्यामध्ये मीठ टाकून देऊ चवीनुसार. खायचा सोडा टाकायचा याच्यामध्ये थोडासा. त्यालाच मोहन टाकूया याच्यामध्ये. टाकलं की आपली कचोरी क्रिस्पी होते मस्त. बघा सर्व इकडे तेल झालेलं. करूया. आपला डो चांगला झाला पाहिजे. बघा आपला डो असाच भिजवायचा आहे आपल्याला. आपला डो तयार झालेला आहे. सेट व्हायसाठी आपण बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण चटणी करूया. तेल टाकलेलं आहे मी थोडंसं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये दाणे टाकून घेऊया आपण भाजायसाठी. घेऊया लसूण टाकूया. 2 ते 3 हिरवी मिरची टाकूया. मस्त बारीक काढून घेऊया आपण. थोडेसे याच्याच मध्ये धने टाकूया. थोडेसे जिरं टाकूया याच्यामध्ये. सूप टाकूया याच्यामध्ये. जाडसरच काढायचे. आता आपलं असं जाडसरच कांदाचं आहे आपल्याला. घेऊया आपण एक चिरलेला कांदा. कोथिंबीर चिरून घेऊया आपण बारीक. बघा आपले दाणे भाजून झालेले आहे. दाणे भाजीला वेळ नाही लागत. दाणे वाटून घेऊया. आपलं वाटण झालेलं आहे. आपण काढून घेऊया. चटणी करायसाठी आपण तेल टाकूया. मोहरी टाकून घेऊया आपण. लसूण आणि मिरचीचा पेस्ट टाकून घेऊया. हळद टाकूया आपण. चटणी टाकूया. जिरं धने टाकून घेऊया आपण. टाकलं पेस्ट टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. हिवाळ्यामध्ये इतकी मजा येते कचोरी खायची, पण शेतातल्या शेंगाची. थोडासा मसाला टाकून घ्या. थोडासा घरचा मसाला टाकूया याच्यामध्ये. कचोरीचा मसाला तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्या. बघा तयार झालेला आहे. कोथिंबीर टाकून बघा आपला डो किती सॉफ्ट झालेला आहे. करून घेऊया. हातानेच करायचे आहे. लाटून नाही करायचे आपल्याला कचोऱ्या. हातानेच करायचे. चटणी आपल्याला याच्यामध्ये थोडीशीच भरायची, जास्त नाही भरायची. जास्त भरली की आपली कचोरी फुगत नाही. तेल गरम करूया आपण.
आपल्याला कोमटच तेलामध्ये टाकायचं आहे, जास्त कडकड तेलामध्ये नाही टाकायची आहे, तरच क्रंची होणार आपली कचोरी. बघा कशी कचोरी आपल्याला बबूल आलेली आहे कचोरीवर आपल्या. बघा आपला सोनेरी कलर आलेला आहे, याला मस्त बबूल आलेले आहे. ही बबूल आली की क्रंची लागते खायला. आता काढून घेऊया आपण. बघा कशी फुगलेली आहे आपली कचोरी, क्रंची झाली आहे बघा.